से मैं कभी ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून घ्या, शेअर नाही केलं असेल शेअर करून घ्या. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑनवरती सेट करा म्हणजे जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो जे काही यूज केलं मटेरियल आहे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे, तिथून डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता. अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो. तर मित्रांनो जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो. म्हणजे आपल्या टेलिग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला, तिथून म्हणजे का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता. अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो. तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या चॅनलवर आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात अगोदर एक अलाइट मोशनला ओपन करायचं मित्रांनो. मग आणि आपला प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो. सर्वात अगोदर बीटमार्क पेजला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं आपण ग्रुप्स वगैरे बीट्स वगैरे लावून दिला मित्रांनो. मग आणि आपला फर्स्ट लाईन आपल्या सेकंड वरती क्लिक करून मिळायच्या ऑप्शनमध्ये जे का तुमच्या आवश्यक आवडीची फोटो आहे किंवा तुमची फोटो आहे मित्र त्या फोटोला ऍड करून घ्यायचा. ऍड केल्यानंतर दोन्ही फोटोला स्क्रॉल करून आपल्या हिशोबाने सेट करून घ्यायचं मित्रांनो. जसं सेट करता मित्रांनो त्याच्यामध्ये सेट करून घ्यायचं मित्रांनो. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो. फोटोला ओढून घेतल्यानंतर मित्रांनो आपला सेकंड बीटला 2 पार्ट मध्ये कट करायचा. आणि आपला जे 7.18च्या बीटला जे लेफ्ट साइडचा पार्ट कट करायचा आणि आपल्या सेकंड बीटला 2 पार्ट मध्ये मी फोटो वगैरे कट करता मित्रांनो. त्याच्यामध्ये तुम्ही पण फोटो वगैरे लवकर कट वगैरे करूनच घ्या मित्रांनो. मी पण लवकर फोटो वगैरे कट करूनच घेतो मित्रांनो. अशा फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला इथे एक आपला ग्रुप दिला मित्रांनो. ग्रुपला प्रेस करायचं. प्रेस करून वरच्या आपल्याला सेट करायचं मित्रांनो. सेट केल्यानंतर मित्रांनो जे ग्रुपच्या वरची फोटो मित्रांनो त्या फोटोला डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला अशा प्रकारचे ग्रुप दिसून जाते. फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं का वरच्या 1 नंबर ग्रुपवरती क्लिक करायचं. एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं का फोटो मित्रांनो या फोटोला डिलीट करायचं. प्लस सेकंड वरती क्लिक करून ॲडच्या ऑप्शनमध्ये जे का तुमची फोटो मित्र त्या फोटोला ऍड करायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला लास्ट पण ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर जे प्रेस करून खालच्या आपला सेट करायचं. सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं. मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या हिशोबाने लहान वगैरे करून फुलला सेट करायचं. सेट केल्यानंतर इथून पण आपला बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर जे का सेकंड ग्रुप आहे मित्रांनो त्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. प्लस सेकंड वरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जे फोटो मित्रांनो त्या फोटोला ऍड करायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला फोटोला लास्ट पण ओढून घेऊन घ्यायचा. फोटोला प्रेस करून खालच्या आपला सेट करायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर त्या 4 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. प्लस सेकंड वरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जे तुमची फोटो आहे मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला ऍड करायचं. ऍड केल्यानंतर लास्ट पण ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर ज्या फोटोला प्रेस करून खालच्या आपला सेट करायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो आणखी आपला त्या फोटोवरती क्लिक करून मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या हिशोबाने फोटोला सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं पद्धत सेट झालेलं दिसून जाईल जे का ग्रुप वगैरे. मग आणि आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल करून आल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे का ग्रुप 3 नंबरचं जे का नावचं ग्रुप आहे मित्रांनो त्या ग्रुपवरती क्लिक करायचं. एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. मदत आपला अशा प्रकारचे अशा प्रकारे ग्रुप्स वगैरे दिसून जातील मित्रांनो. मग आणि आपला जे का वरचं जे का ग्रुप नंबर 6च्या ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. मग आणि आपला प्लस सेकंड वरती क्लिक करून मिळायच्या ऑप्शनमध्ये जे का तुमच्या अशा प्रकारे फोटो मित्रांनो त्या फोटोला ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या अशा प्रकारे 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे लहान करून घ्यायचं. मी फोटो लहान करून आपला सेट करायचा मित्रांनो. त्या अशामध्ये सेट करून घ्यायचं. जिथं पण आपल्या लेअर आहे मित्रांनो तिथपर्यंत ठेवायचं मित्रांनो. मग आणि आपला जे पुढचा पार्ट त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे दिसून जाईल मित्रांनो. एकदम छान असं पद्धत फोटो वगैरे ऍड झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे का सेकंड नंबरचा ग्रुपवरती क्लिक करायचं. एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. मग आणि आपला प्लस सेकंड वरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जे का तुमची फोटो दिला अशा प्रकारे त्या फोटोला ऍड करायचं मित्रांनो. ऍड केल्यानंतर जिथं पण लेअर आहे मित्रांनो तिथंपर्यंत ठेवायचं. जे का पुढचा पार्ट त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे फोटो आहे फोटोवरती क्लिक करून मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या अशा प्रकारे 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या हिशोबाने लहान करून आपला सेट करून घ्यायचं. मी सेट करता मित्रांनो त्या अशामध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. मग आणि आपल्या जे अशा प्रकारे डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं. इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला ग्रुपवरती क्लिक करायचं. एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आणि आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर ऑटोमॅटिक सेट झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपल्या जे ग्रुप्स आहेत मित्रांनो बाकीचे सर्व ग्रुप्सला ऍड वगैरे करून घ्यायचं. ऍड वगैरे केल्यानंतर अशा ग्रुप्स वगैरे लहान झाले दिसून जाईल. त्या ग्रुपला सिलेक्ट करून घ्यायचं. सिलेक्ट करून ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो जे खालची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. आणखी आपला कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे का तुमची फोटो आहे मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला
आपल्याला असं सिलेक्ट करायचं वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं मित्रांनो. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर एकदम छान असं पद्धतीने ग्रुप्स वगैरे सेट झालेले दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपला असं प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो. जसं मी स्क्रॉल करून जसं की आपला 7.18 बिटला आहे तर त्या स्टेजमध्ये याच मित्रांनो प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जे काही इथे इमोजी पिनला ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जगा लास्ट मग ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो इथे आपला इथे ग्रुप दिला मित्रांनो. ग्रुपच्या जे काय बीटला दोन पार्टमध्ये फोडला कट करायचा आणि आपला ग्रुपला यायचं मित्रांनो. मग आणखी आपला बीटला जे लेफ्ट साईडचा पार्ट आतला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर मित्रांनो ग्रुपच्या वरच्या बाजूला नाही दिसलं पाहिजे मित्रांनो जे का PNG वगैरे मित्रांनो. मग आणखी आपला जे काय सर्व फोटोज आहेत मित्रांनो सर्व फोटोजमध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का फर्स्ट बीट जे का फर्स्ट फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉफी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला बीटमार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का लॉंग फोटो आहे मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला जे ग्रुप नंबर 2 चा ग्रुप आहे मित्रांनो त्या ग्रुपला वरच्या बाजूला सेट करायचं मित्रांनो. सेट वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे का सेकंड नंबरची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला बीटमार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे का सेकंड नंबरची बीटचे फोटो आहे मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का 3 नंबरची फोटो आहे मित्रांनो त्या 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉफी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला बीटमार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर जे का डबल बीटची फोटो मित्रांनो अशा प्रकारे डबल बीटच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला अशा प्रकारे जे का 16.24 बीटपासून जे का बीटचे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे का 4 नंबरची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉफी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बीटमार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर जे का बीटची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे का सेकंड फोटो आहे मित्रांनो त्या सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉफी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला वरची जे का लेअर आहे मित्रांनो त्या लेअर वरती क्लिक करायचं. डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला जे का बीटमार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे का डबल बीटचे जे किंवा ग्रुपच्या पुढचे जे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. पेस्ट रिपीट केल्यानंतर एक फोटो सोडायचं मित्रांनो. जे का सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल करून यायचं मित्रांनो. जसे येतं मित्रांनो त्या स्टेजमध्ये स्क्रॉल करून जसं की आपला 7.18 बीटला डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं मित्रांनो. पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो जे का लेअर आहे मित्रांनो त्या लेअरला लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं पद्धतीने ब्लिंक इफेक्ट वगैरे लागलेले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर जे लास्ट फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला बीटमार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे लास्ट फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला अशा प्रकारचा व्हिडिओ वगैरे एकदम छान असं पद्धतीने बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आणि आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो ग्रुपवरती क्लिक करायचं. वर 3 डॉट वरती क्लिक करून अनग्रुप करून घ्यायचं मित्रांनो. अनग्रुप केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं आपला CC इफेक्ट वगैरे ऍड वगैरे झालेले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला हे जे ग्रुप्स आहेत ना दोन्ही ग्रुप्सला पण अशा प्रकारे ऑन वगैरे करूनच घ्यायचं मित्रांनो. जसं ऑन वगैरे करता त्याच्यामध्ये तुम्ही पण ऑन वगैरे करून घ्या. थोडंफार मी लॅग वगैरे मारता ऑन वगैरे नाही करत मित्रांनो. मग आणि आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून येण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.